नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. चला तर आम्ही निघालो आहोत मालवणला, म्हणजेच देवबाग आणि तारकर्लीला. तर चला सोबतच जाऊया आणि एक्सप्लोर करूया काय काय आहे मालवणमध्ये. चला जाऊया आपण सगळे मिळून. लेट्स गो. तर अशा रीतीने आम्ही पोचलो आणि तेही बाईकवर मालवणला. आम्ही स्टे केला होता देवबागमध्ये आणि त्या दिवशी इव्हनिंगला आम्ही थोडीफार मजा मस्ती केली. सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी सँडविच बनवलं, चहा घेतला, समुद्राचा आस्वाद घेत सुंदर सुंदर फोटो काढली आणि गेलो मस्तपैकी समुद्रात डुबकी मारायला. खूप मजा आली. मालवण हे आमचं नेहमीचंच आवडतं ठिकाण आहे. आम्ही दरवर्षी मालवणला जातो. आम्ही राहतो कोल्हापूरमध्ये आणि मालवण आम्हाला जवळ आहे, तर आम्ही बाईकवर देखील जातो. तर यावेळेस देखील आम्ही मालवणला आलो आहोत आणि इथं इतकी मजा येते, कारण कसं आहे, ज्या ठिकाणी आपण राहतो त्याच्यासमोरच समुद्र आणि ते खूप सुंदर वाटतं. सकाळी लवकर उठून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून, सर्व आवरून, नाश्ता वगैरे करून परत एकदा समुद्राचा आस्वाद घेतला आणि मस्तपैकी आम्ही जेवण करायला आलो, ते म्हणजे माईमध्ये. हे माई जे रेस्टॉरंट आहे ते अतिशय सुंदर आहे. हे समुद्राची खाडी जी आहे त्याच्या अगदी बाजूला आहे. इथं जेवताना खूप मजा येते, खूप छान वाटतं. निसर्ग सौंदर्य याचा आस्वाद घेत आपण मस्तपैकी जेवण करू शकतो. इथं सुंदर वेगवेगळ्या थाळी मिळतात. आम्ही मस्तपैकी थाळी घेतलेली आणि मस्त जेवण करून एन्जॉय केलं. तर माईमध्ये जेवण केलं. मस्तपैकी जेवण वगैरे करून आम्ही निघालो रॉक गार्डनला. हे रॉक गार्डन जे आहे ते अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी म्युझिकल फाउंटन जे खूप फेमस आहे. लोक मोस्टली त्यासाठीच येतात, म्युझिकल फाउंटन बघण्यासाठी. आणि त्याच्याबरोबरच हे गार्डन खूप सुंदर बनवले आहे. खूप ग्रीनरी आहे, समुद्राच्या किनारी आहे हे, आणि आपण फोटो वगैरे काढण्यासाठी देखील अतिशय चांगलं असं ठिकाण आहे. तर आम्ही देखील म्हटलं की मस्त वेळेचा उपयोग करून आम्ही देखील आलो रॉक गार्डनला.
अतिशय सुंदर आहे. भरपूर लोकं होती इथे आणि या ठिकाणी आम्हाला फोटो काढायचा होता, पण आम्हाला तो चान्सच भेटला नाही. तर म्हणलं इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मग आम्ही बाकीच्या ठिकाणी फोटो काढले. खूप सुंदर सुंदर फोटो आली आणि खूप मस्त एन्जॉय केला आम्ही या ठिकाणी. इथून असं हे बघ, तिथून जा, तिथं पाय ठेव, तिथं हा ठेव तिथं, हा जा वरती, हा जा डॅडीच्या तिथे. या ठिकाणी थोडं चढायला उतरायला जरा त्रास होतो, कारण इथं खूप सारे दगड आहेत आणि पण फोटो अतिशय सुंदर येतात. त्यामुळे लोक बऱ्याचदा येतात इथे, सुंदर सुंदर फोटो काढतात आणि इतकं सुंदर समुद्रकिनारे आणि अतिशय सुंदर असं ब्युटिफुल सगळं आहे. रॉक गार्डनमध्ये एक अतिशय फेमस प्लेस जी आहे ती म्हणजे सनसेट पॉईंट. या ठिकाणी संध्याकाळी सगळे लोक पहिलं सनसेट बघतात आणि त्यानंतर म्युझिकल फाउंटनसाठी थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनवूनच दाखवी हिरोईन. माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समजतं उद्या पण आधी बोलेलो किस्मती. तर रॉक गार्डन, त्या ठिकाणची सुंदर सनसेट पॉईंट, त्यानंतर म्युझिकल फाउंटन हे सर्व बघून आम्ही रात्री जेवण वगैरे करून रूमवर आलो आणि त्यानंतर परत सकाळी नाश्ता वगैरे करून परत एकदा समुद्राच्या किनारी गेलो. समुद्राचा परत एकदा आस्वाद घेतला, समुद्रामध्ये डुबकी मारली, मस्त एन्जॉय केलं. समुद्रात गेल्यानंतर असं वाटतं की ती बाहेर पडू नये, स्पेशली माझ्या मुलाला. तर आम्ही एन्जॉय केलं खूप. त्यानंतर मग आम्ही एक्सप्लोर करायला गेलो, जे की म्हणजे वॉटर स्पोर्ट्स जे आहे त्यासाठी एक्सप्लोर करायला आम्ही निघालो. तर ह्या बोटमधून आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण तिथे वॉटर स्पोर्ट करू शकतो. चला तर आपण सोबतच एन्जॉय करूया कशा प्रकारे आम्ही वॉटर स्पोर्ट केलं. हा माझा छोटा मुलगा आहे आणि तो मस्त एन्जॉय करतो, अजिबात घाबरत नाही, खूप धाडसी आहे तो. तर खरं तर त्यालाच आवडतं ह्या सर्व गोष्टी, त्यामुळे आम्ही नेहमी मालवणला जातो, खूप मजा येते. तो देखील खूप एन्जॉय करतो, अतिशय मनसोक्त प्रकारे आम्ही एन्जॉय करतो.
चला तर मग आमची बोट आलेली आहे आणि अर्णवचे डॅडी आणि अर्णव दोघे सर्वात पहिल्यांदा बोटमध्ये गेले आणि त्यानंतर तर अशा प्रकारे आपली बोट देखील निघालेली आहे. So I hop on the boat. So अर्णव look at it. जे आहे ते अतिशय करतात पाण्याला पण तरी देखील आम्ही जबरदस्तीने त्यांना बोटीमध्ये How is it? मामा आता आपण जायचं कुठं कुठं किती मजा येते ते. आपण ना मला भीती वाटते म्हणून नंतर इकडे या. अरे परत तर बघायचंय पाणी ना. असं आहे का? बाय बाय. या सोडू का एकटा? नक्की? अर्णवने आधीच ठरवलं होतं की त्याला स्पीड बोटमध्ये बसायचं आहे आणि जसं तो बोलला त्या प्रकारे त्याने केलं देखील. एकटा गेला स्पीड बोटमध्ये बसायला, अजिबात घाबरला नाही, खूप मस्त मज्जा केली आणि एन्जॉय देखील केलं न घाबरता. हा फक्त 8 वर्षाचा आहे बरं का, तरी देखील घाबरत नाही, मस्त एन्जॉय करतो. मी आणि अर्णवने तर मस्त मज्जा केली. आम्हाला ॲडव्हेंचर करायला खूप आवडतं, परंतु अर्णवचे डॅडी अजिबात या सर्व गोष्टीपासून दूर असतात कारण ते खूप घाबरतात. मग मी आणि अर्णवने मस्तपैकी कयाकी केलं, त्याच्यानंतर बंपर बोटमध्ये आम्ही दोघे बसलो आणि मस्त आम्ही एन्जॉय केलं आणि त्यानंतर परत आमच्या बोटमध्ये येऊन बसलो.
आम्ही आमच्यासोबत पोर्टेबल गॅस कॅरी केला होता आणि थोडीफार भांडी. तर मालवणमध्ये गेलो म्हटल्यावर प्रॉन्स तर आम्हाला खूप आवडतात. मग आम्ही मस्त प्रॉन्स फ्रायचा बेत केला. मग तिथेच रिसॉर्टच्या बाहेर प्रॉन्स फ्राय केले आणि मस्त एन्जॉय केलं. I don't know. मम्मीकडे बघ. इकडं बघ अर्णव. रात्री मस्तपैकी प्रॉन्स फ्राय वगैरे खाऊन आम्ही झोपलो आणि त्याच्यानंतर सकाळी आवरून चेकआउट केलं. आणि मग आम्ही ठरवलंच होतं की जे मालवणी नाश्ता आहे तो वेगवेगळ्या प्रकारचं रोज एक एक खायचं. त्या प्रकारेच आम्ही देखील गेलो आणि रसातल्या शेवया जो एक फेमस तिथलचा नाश्त्याचा प्रकार आहे तो आम्ही एन्जॉय केला आणि तो आम्हाला खूप आवडला. तर ह्या आहेत रसातील शेवया. अर्णवचे डॅडी ट्राय करतात ते. तर हे गोड एवढं त्यांना आवडत नाही, पण हा जो पदार्थ आहे तो त्यांना खूप आवडला. हे नारळाच्या दुधामध्ये बनवलेलं असतं आणि अतिशय टेस्टी आहे. हे आम्हाला खूप आवडलं. सो इथून पुढे आम्ही ठरवलं आहे ज्या वेळी आम्ही येणार तेव्हा हे नक्की ट्राय करणार. नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजे कोल्हापूरला. तर अशा प्रकारे झाली आमची मालवण ट्रिप. तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.